तर मित्रांनो, उरण तालुक्यातील पांडिवे गावातील सुपुत्र आज इंडियन नेव्हीमध्ये म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये आज त्याची नियुक्ती झाली आणि तिथून तो आज आपल्या म्हणजे घरी प्रथमच घरी येत आहे. तर आपण त्याची जी उत्सुकतेने वाट आज अख्खा गाव या ठिकाणी पांडिवे गाव आणि उत्सुकतेने वाट पांडिवे गाव बघत आहेत आणि आपण बघू शकताय मोठ्या प्रमाणावर म्हणजे गावातील लोक म्हणजे आमच्या पांडिवे गावासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावातील आज 4 सुपुत्र हे इंडियन नेव्हीमध्ये आज रुजू झालेले आहे. आणि त्यातीलच आता यश पाटील म्हणजे आपले बघा जितेंद्र पाटील हे त्यांचे वडील आणि त्यांची आई या ठिकाणी म्हणजे त्या मुलांची म्हणजे उत्सुकतेने वाट बघत आहे आणि थोड्याच वेळात त्या मुलांचं इथे आगमन होणार आहे. तर आपण आता बघताय अख्खा गाव पांडिवे गाव हा त्याची आतुरतेने वाट बघतोय. आता थोड्याच वेळात सुपुत्रांचं आगमन होईल आणि आपण तुम्हाला लगेच दाखवतो. हे बघा आता सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि गेल्या वर्षी म्हणजे पांडिवे गावाला एक आम्हाला खूप अभिमान वाटतो या गावाचा. कारण 1 वर्षापूर्वी आमच्या गावातील आणखी विद्यार्थी हे इंडियन नेव्हीमध्ये भरती झालेले आहेत. आता त्यापैकीच एक समाधान पाटील हे इंडियन नेव्हीमध्ये रुजू झालेले आहेत आणि ते देखील या स्वागतासाठी इथे हजर झालेले आहेत. आपण बघू शकताय. अजून हे बघा पूर्ण म्हणजे स्वप्नील म्हात्रे हे आपले सारडे गावातील या ठिकाणी ते सुद्धा स्वागताला हजर आहेत. आणि मित्र आपण कुठं कार्यरत आहात? जम्मू काश्मीरला काय? आणि आता सध्या आपण सुट्टीसाठी या ठिकाणी आलात. तर अभिनंदन आपलं, कारण आपण आलात आणि आपलंही अभिनंदन. खूप म्हणजे आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावातले म्हणजे पांडिवे गावातील सुपुत्र आज देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता संपूर्ण गाव हा यश पाटील याच्या स्वागतासाठी आज या पांडिवे गावात हजर आहे. आणि आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या पांडिवे गावाला की आमच्या गावातील सुपुत्र आज इंडियन नेव्हीमध्ये रुजू झालेला आहे आणि त्याची आम्ही उत्सुकतेने वाट बघतोय. आता या ठिकाणी आपण बघू शकताय जसं आपल्याला सर्वांना खबर लागली की यश पाटील यांचं आगमन होणार आहे, तर गावातील सर्व म्हणजे होतकरू तरुण या ठिकाणी आलेले आहेत. हे बघा आता पावसाळी वातावरण आहे, पण एवढ्या पावसात सुद्धा सर्वजण एकदम आतुरतेने वाट बघत आहेत. थोड्याच वेळात आता यश पाटील यांचं आगमन होणार आहे. आपण बघू शकता एक म्हणजे या ठिकाणी आपण हे मंदिर बघू शकताय. दत्ताचं खूप सुंदर असं मंदिर. पांडिवे गावाचं आमचं म्हणजे श्रद्धास्थान गुरुदत्तांचं मंदिर आणि या दत्त मंदिराच्या समोर हा आगमन सोहळा या ठिकाणी होणार आहे. आणि आम्ही खूप उत्सुकतेने वाट बघतोय सर्वजण. आता खूप पावसाळी वातावरण आहे आणि आपण बघताय बघा सुंदर असं वातावरण आणि सुंदर असा निसर्गरम्य अशा पांडिवे गावात. तर पांडिवे गावातील या सुपुत्राचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण पांडिवे गाव एकत्र आलेला आहे. तर या ठिकाणी बरेच मान्यवर आहेत. तर विकास पाटील सर, म्हणजे आपण काय याच्याबद्दल आपले 2 शब्द सांगा. आपण काय म्हणजे आपलं मत. पांडिवे गाव हे जे आहे ते नौसेनेचं गाव म्हणजे या ठिकाणी नाव रूपाला येत आहे. तरी प्रेरणा जी आहे ती या ठिकाणी तो समाधान
रेखा किशोर पाटील यांचे सुपुत्र आणि हेमंत रेखा किशोर पाटील या 2 तरुणांकडून ही संपूर्ण प्रेरणा जी आहे ती या पंचक्रोशीतील तरुणांनी घेतली आहे. आणि सर्व तरुण जे आहेत त्या ठिकाणी गरुड झेड अकॅडमी जी नाशिक या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे सर्व ट्रेनिंग घेत आहेत. गावातल्या पण मुलं आहेत मुली आहेत अशा प्रकारे ट्रेनिंग घेत आहेत. भवितव्य जे आहे त्यांचं निश्चितच उज्ज्वल होणार आहे आणि ती प्रेरणा जी आहे ती प्रेरणा या 2 तरुणांकडून मिळाली. धन्यवाद सर. नाही आणि आपले मिलिटरीमन आपण म्हणजे आपण आता आपल्याला 6 महिने झालं किंवा वर्ष झालं असेल, मला वाटतं वर्ष झालं असेल, 1.5 वर्ष. तर आता आपण कुठं जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवर आहात ना, बरोबर ना? तर तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आज या दोघांकडनं प्रेरणा घेऊन आज या पंचक्रोशीतील आपण बघतो आता पिरकोन गावातील पण 5-6 मुलं, असे प्रत्येक गावातली 5-6 मुलं या अकॅडमीमध्ये आज भाग घेत आहेत. आणि खरंच म्हणजे तुम्ही या उरण पूर्व विभागाला एक वेगळी दिशा दाखवून दिली, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार. आपण एक चांगली तर मित्रांनो, आज आपण आलोय उरण तालुक्यातील पांडिवे गावात आणि या गावातील यश पाटील हा सुपुत्र आज इंडियन नेव्हीच मध्ये सिलेक्शन होऊन कोर्स पुरा करून आज तो आपल्या घरी येतोय पांडिवे गावात. तर त्याच्या स्वागतासाठी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर पांडिवे गावातील ग्रामस्थ हे आज या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आता आपण त्याच्या स्वागतासाठी आलेलो आहोत. ही गाडी तिथं लावा गाडी अमराव. आणि आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो ते आपले यश पाटील इंडियन नेव्ही यांचं आगमन आज पांडिवे गावात झालंय. आणि आपण बघू शकतो स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हणजे संपूर्ण गाव आज म्हणजे अभिमानाने आज आमच्या पांडिवे गावाची अभिमानाने छाती आज होते, कारण आमच्या गावातील सुपुत्र आज इंडियन नेव्हीमध्ये आज भरती झालेला आहे. आणि गाडी तिथून सांगणार ना तिथून आणि त्या तिथून आहे ना गाडी जाऊ मार आणि आलं सगळं पाठची तर मित्रांनो आपण बघू शकताय यश पाटील हे पांडिव गावातील सुपुत्र आज भारतीय नौदलात निवड होऊन कठीण परिश्रम आणि खडतर प्रवासानंतर ते आज आपल्या गावात त्यांचं आगमन झालेलं आहे. तर त्याच्या स्वागतासाठी आज पांडिव गावातील सर्व पूर्ण ग्रामस्थ हे मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत, आपण बघू शकताय. आणि पांडिवे गाव म्हणजे हे बघा पांडिवे गावातील म्हणजे एक ही परंपरा जी परंपरा समाधान किशोर पाटील यांनी चालू केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचेच भाऊ हेमंत पाटील आणि त्याच्यानंतर हे बघा आपण या ठिकाणी इंडियन आर्मी
अरे हो ब्लॉग राहिला मला पण गेम लिहितो काय बोलतो काय तर मित्रांनो आज आमच्या पांडवे गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावातील सुपुत्र आज इंडियन नेव्हीमध्ये आज भरती होऊन या ठिकाणी आज गावात आलेले आहेत आणि खूप म्हणजे गावात एवढा उत्साह आहे की आमच्यासाठी खूप म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे.